श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परमसुखदम केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगनसदृश तत्वमश्य दिल सक्षम एक नित्य विमल चल सर्वदी साक्षीभूती भावांतीत त्रिगुणरहित सद्गुरुते नमामि. जय जय श्री जगरक्षका. जय जयाजी भक्तपालका. जय जयाजी कलमालिनाशका अनादि सिद्धी जगद्गुरु. जय जय श्री सागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेष शयना अनंतवेशा अनामातीत अनंता. जय जयाजी गरुड वाहना. जय जयाजी कमललोचना. जय जयाजी पतित पावना रमा रमण विद्वेक्षा मेघवर्ण आकार शांती मस्तक किरटी विराजिती तोच स्वयंभू आदित्य तेज वर्णन न जाय विशाळ भाळ अकर्ण नयन सरळ नासिका स्वाश्वदन दंतपंक्ती कुंद कळ्या समान शुभ्रवर्ण विराजती रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे ते हरी हेममय भूषणे साजरी कौस्तुभमणी विशेष वात्सल्याच्याने भूषण चेती प्रेमळ भक्तीची खुण उदरी त्रिवळ शोभायमान त्रिवणी संगमासारखी नाभी कमल सुंदरती जेते विधात्याची उत्पत्ती की चराचर जन्मदाती मूळ जननी तेच पै जाणूपर्यंत करू शोभती मन कंटिक कंकणी विराजती करमकलाची आकृती रक्तपकच्या समान भक्ता ध्यावया अभयवर सिद्ध सर्वदा संवकर गदा पद्म शंखचक्र चार हस्ती आयुधे खासे कसिया पितांबर विद्युलतेचे समान तेज अपार कर्दळी स्तंभा परिसुंदर उभय जंगा दिसतात जेथे भक्तजन सुखावती ज्याच्या दर्शने पतित तरती ज्याचे अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य ज्या ते कमला करे चिरती संध्या राग समान रक्ती तळवे योग्य चिन्ह मंडिती वर्णिती वेदशी हिंदले 14 विद्या 65 कला ज्या ते वर्णिती थकला सकळा ऐशा त्या परम मंगला अल्पमती केवी वर्णू नारद मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कविवर लिहू न शकले महिमावर तेथे पामर मी काय जो सकल विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभो नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशाधर अगम्य लीला जयाची जो सकळ विद्याचा सागर 64 कलाचे माहेर रिद्धी सिद्धीचा दातार भक्त पालक दयाळू मंगल कार्य करता स्मरण विघ्ने जाती निरसोन भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळेपा सकल कार्यारंभी जाण करती ज्याच्या नामस्मरण ज्याच्यावर प्रसादे नान ग्रंथ रचना करिता कवी तया मंगलाशी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे होऊ द्या जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येती वाहता ती ब्रह्मसुत निमियतली मूढमती ती अज्ञान काव्याधिकाचे नशे ज्ञान माते तू प्रसन्न होऊन ग्रंथ रचना करवावी तो अज्ञान ती मिरनाशक अविद्या कानना छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ज्याची कृपे करुणी सदिच्छा लागे दिव्य ज्ञान तेनेच जगी मानवपण येतसे की निश्चय तेवी असता माता पितर तैसेच श्रेष्ठ गुरुवर चरणी त्याच्या नमस्कार वारंवार साष्टांग मी मतिमंद अज्ञ बाळ घेतला असे थोर आळ ती पुरविनार दयाळ सद्गुरुनाथा आपणची नवमास उदरी पाळले प्रसव वेदना ते शोषले कौतुके करून वाढविले रक्षियले आजवरी जननी जनका समान अन्य देवता आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी तयाच्या करीतसे ब्रह्म विष्णू महेश्वर तिन्ही जगाचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रयान मिळेले 3 मुखे 6 हात गळाळ पुष्पमाळ शोभिते
कर्णी कुंडले ते जमित, विद्ये लते समान, कामधेनू असुनी जवळी, हाती धरली अशी झोळी, जो पाहता एका स्थळी, कोणासही दिसेना, चार वेद होवनी श्वान, वसती समीप रात्रंजन, ज्याचे त्रिभुवनी गमन, मनोवेगे जात असे, त्या परब्रह्माशी नमन, करुणी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृतपूर्ण, हो कृपेने आपल्या, वाढला कलीचा प्रताप, करू लागले लोकपाप, पावली भूमी संताप, धर्मभ्रष्ट लोक बहु, पहा कैसे दैव विचित्र, आर्यावरती आर्यपुत्र, वैभवहीन झाले पार, दारिद्र्य दुःखे भोगती, शिथिल झाली धर्मबंधने, नास्तिक न मानती वेदवचने, दिवसेंदिवस होम हवणे, कमी होऊ लागली, सुटला धर्माचा राजाश्रय, अधर्म प्रवर्तका नाही भय, उत्तरोत्तम नास्तिकमय, भारतखंड झाले नाना विद्या कला, आस्था लागी गेल्या सकला, ऐहिक सुख भोगीच्या बळावल्या, तेने सुटला परमार्थ, धर्म संस्थापना कारणे, युगयुगी अवतार घेणे, नाना विधी वेश नटणे, जगतपतीचे कर्तव्य, लोक बहुभ्रष्ट झाले, स्वधर्माते विसरले, नास्तिक मातावादी मातले, आर्य धर्माविरुद्ध, मग घेतसे अवतार, प्रत्यक्ष जो का त्रिकुमार, अक्कलकोटी साचार, प्रसिद्ध झाला स्वामी रूपे, कोठे आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत कोणत्या कुळी, कोण वर्णाश्रम धर्ममुळी, कोणासही कळेना, ते स्वामी नामे महासिद्धी, अक्कलकोट झाले प्रसिद्धी, चमत्कार दाविले नानाविधी, भक्त मनोरथ पुरविले, त्याशी साष्टांग नमुनी, करी प्रार्थना कर जोडुनी, आपला विख्यात महिमाजनी, गावयाची योजले, तुमचे चरित्र महासागर, पावेन कैसा पैल तीर, परी आत्मसार्थक करावया साचार, मी न तेथे जाहलो, किंवा पाट गगना समान, अगाध आपले महिमान, अल्पमती मी अज्ञान, आक्रमण केवी करू, पिपील की म्हणी गिरीशी, उचलून घालीन काखेशी, किंवा खद्योत सूर्याशी, लोपविन म्हणे स्वतेज, तैसी असे माझी आळ, बाळ आणुनी लढीवाळा, पुरविता तू दयाळा, दीनबंधू यतिवर्या, कीर्ती करता आणि करविता, तूच एक स्वामीनाथा, माझ्या ठाई वार्ता, मी पणाचा नसेच, ऐशी एकुणी स्तुती, संतोषली स्वामी राजमूर्ती, कवी लागी अभय देती, वरद हस्ते करुणी, ऊने न पडे ग्रंथात, सफल होतील मनोरथ, पाहुणी आर्य जन समस्त, संतोषली निश्चेती, ऐशे एकुणी अभयवाणी, संतोष झाला माझ्या मनी, यशस्वी हो न लेखनी, ग्रंथ समाप्ती प्राप्ती हो, आता नमो साधू त्याच्याशी नाही भेदाभेद, ते आत्मसुखी आनंदमय, सदोदित राहती, मग न मिले कवीश्वर, जे शब्दसृष्टीचे ईश्वर, ज्याची काव्य सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी, व्यास वाल्मिक महाज्ञानी, बहुत ग्रंथ रचले त्यांनी, वारंवार तयाच्या चरणी, नमन माझे साष्टांग, कवी कुल मुकुट वतासी, न मिले कवी कालिदास, ज्याच्या नाट्यरचना विशेष, प्रिय जगी जाहले, श्रीधर आणि वामन, ज्यांचे ग्रंथरचना पाहून, ज्ञातेही डोलविती मान, तयाचे नमन चरण न मिळेले, ईश चरणी जडली चित्त, ऐशे तुकारामादिक भक्त, ग्रंथारंभी तयानमित, वर प्रसादा कारणे, अहो तुम्ही संतजनी, मज दिनावरी कृपा करुणी, आपण गृहस्थ राहुनी, ग्रंथ रचना करवावी, आता करू नमन, जे का श्रोते विलक्षण, महाज्ञानी आणि विद्वान, श्रवणी सादर बैसले, महापंडित आणि चतुर, ऐशे श्रोते समाज थोर, मतिमंद मी त्यांच्या समोर, आपले कवित्व केवी गाणू, परी थोराचे लक्षण, एक मला ठाऊक पूर्ण, काही असा असता सदून, आदर करते तयाचा, संस्कृताचा नसे गंध, मराठी नये शुद्ध, नाही पडलो शास्त्र छंद, कवित्व शक्ती अंगी नसे, परीत हे अमृत जाणुनी, आदरे धरावा या श्रवणी, ऐशी माझी सुकृतवाणी, तिचे लागे न पाहावे, न पाहता जे अवगुण, ग्राह्य तितकेच ध्यावे पूर्ण, एवढी विनंती करी जोडून, चरणी आपल्या करीतसे, स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात,
सर्व वर्णता ग्रंथ पसरेल समुद्रास, त्या महोवधीतून पायी अमोल मुक्ता फळे घेतली काही, ध्यावया मान सुज्ञही अवमान काही न करावा, की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करून, सुंदर कुसुमे निवडून हार ज्याचा गुंफेला, कवी होऊने माळी घाली श्रोत्याच्या गळी, उभा ठाकोनी बद्ध जुळी करी प्रार्थना सप्रेम, अहो या पुष्पाचा सुवास तृप्त करील आपले मानस, हा सुगंध नावडे जयास तेची पूर्ण अभागी, आता सुत हे बोल पुढे कथा बहु अमोल, वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी, वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेज गैसा सहस्त्रकार, दृष्टी केवळ सूर्यपुत्र भक्त माते समान, यतिराज प्रल्हाद कलाकार विष्णू कवी होणे भ्रमर, ज्ञान मधुस्तव साचार रुची तेथे घाली तसे, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, आदरे भक्त परिसत प्रथमोध्याय गोडा, इति श्री स्वामी चरित्र पूर्णवस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.